प्रवक्ते नवनाथ बन आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, आपण बघतोय की हा सगळा गंभीर प्रकार आहे। खुद्द आमदार निलेश राणेंनी सांगितलंय की चव्हाणांच्या माध्यमातून, म्हणजे रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून या पदाधिकाऱ्याच्या घरात हे सगळे पैसे आलेले आहेत। खरं तर अशा पद्धतीचे आरोप राजकारणामध्ये केले जातात, परंतु या सगळ्या प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचा काहीही संबंध नाही। कदाचित निलेश राणेजी यांना अर्धवट किंवा अपुरी माहिती असेल, त्या आधारावर ते असे आरोप करतायत। भारतीय जनता पार्टी कधीही पैसे वाटण्याचा प्रकार करत नाही। भारतीय जनता पार्टीचे ते संस्कार देखील नाही। मतदार आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे झाली पाहिजे, यावर भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे विश्वास आहे। आणि स्वतः भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे देखील त्याच मताचे आहेत। त्यामुळे नवनाथजी, निलेश राणेंनी थेट म्हटलंय की काल याच घरात रवींद्र चव्हाण येऊन गेले होते आणि अशा 7 ते 8 घरांमध्ये पैसे आहेत। असं कोणी प्रदेशाध्यक्ष घरात येऊन गेले म्हणजे काय पैसे घेऊन प्रदेशाध्यक्ष घरात जातात का? असं होत नसतं। आपण प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी नेता जातच असतो, पण तो कार्यकर्त्याच्या घरी नेता जातो म्हणजे पैशाचे पाकिटं घेऊन जातो किंवा पैसे घेऊन जातो असं अजिबात होत नाहीये। कदाचित निलेश राणे यांना अपुरी माहिती दिली असेल, त्याच्या आधारावर ही माहिती करतात। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हे पारदर्शक कारभारावर आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे यावर विश्वास ठेवतात। प्रदेशाध्यक्ष घरी गेले म्हणजे पैसे घेऊन गेले असं होत नाही ना। निलेश राणे यांची अपुरी माहिती असेल, अपुरी माहितीच्या आधारे ते अशा पद्धतीचे आरोप करतायत। नवनाथजी, मित्र पक्ष असून शिंदे सेनेचा गंभीर आरोप आहे की भाजप पैसे वाटतंय। खरं तर सिंधुदुर्गामध्ये आपल्याला कल्पना आहे, भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना असा सामना आहे। भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तिथे सगळे एकत्र येऊन भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढतात। त्यामुळे आता तिथे निलेश राणे हे आमचे विरोधक म्हणूनच काम करतायत। त्यामुळे विरोधकांनी अशा पद्धतीचे आरोप करणं मी समजू शकतो, परंतु भारतीय जनता पार्टीचे ते संस्कार नाहीत। पैसे वाटणं किंवा पैसे देऊन निवडणूक ताब्यात घेणं हे भाजप कधीही करत नाहीत आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी तर कधीही त्यावर विश्वास ठेवत नाहीत। त्यामुळे हा बिनबिडाचा आरोप आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। हा साधा आरोप नाही, आरोप थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर केला आणि तोही कोणी केलाय? ते एका आमदाराने केलाय, शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंनी केलाय। त्यामुळे त्यामध्ये काही तथ्य असू शकतं? नाही, अजिबात तथ्य नाहीये। काल रवींद्र चव्हाणजी तिथे भेटून गेले म्हणजे पैसे वाटले, पैसे दिले असं होतं का? तुम्ही सांगा, एखादा नेता पैसे घेऊन कुणाच्या घरामध्ये जात असतो का? आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक निवडणूक पारदर्शकपणे झाली पाहिजे। नक्कीच नवनाथजी, तुम्ही सविस्तरपणे सामटेविषयी बोलला त्या संपूर्ण घटनेबाबत, त्याबद्दल धन्यवाद। पैसे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।